एका हातात पुस्तक, दुसऱ्या हातात संविधान आणि डोळ्यात नवभारताचं स्वप्न. हे केवळ ओळ नाही, ही आहे क्रांतीची साक्ष. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. ही आहे त्या महामानवाची ओळख, ज्याने शिक्षणाच्या दिव्याने अंधश्रद्धेचा अंधार घालवला, समतेचा मंत्र देत हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जरी उच्चारलं की डोळ्यासमोर येतो एक विचारनशील, संघर्षशील आणि न्यायासाठी अखंड झगडणारा योद्धा. त्यांनी फक्त संविधान लिहिलं नाही, तर शोषितांच्या मनात सन्मानाचं धगधगतं मशाल पेटवलं. आजही त्यांच्या विचारात चैतन्य आहे, लढ्याची दिशा आहे आणि आयुष्य घडवण्याची प्रेरणा आहे. त्यांचे विचार म्हणजे केवळ वाक्य नाहीत, ते आहेत शब्दबाण, जे झोपलेली मने जागे करतात, थांबलेली पावले चालायला शिकवतात. चला तर मग आज आपण पाहूयात महामानवाचे असे 51 विचार, जे जगाला मोलाचा संदेश देऊन जातात. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज नवीन इतिहास घडवूच शकत नाही. शिक्षण हे माणसाच्या उन्नतीसाठी आवश्यक असा घटक आहे. जातीव्यवस्था ही केवळ श्रमाचे विभाजन नाही, तर ती श्रमिकाचं विभाजन आहे. मी त्या धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. मानवाचा खरा धर्म हा मानवता हाच असतो. सच्चा समाज तोच जो समजूतदारपणा, सहिष्णुता आणि समतेवर उभा असतो. माणूस जन्माने महान होत नाही, तर तो त्याच्या कर्माने महान होतो. स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नसतो. माणसाने मोठं होण्याचा विचार केला पाहिजे, दीर्घायुष्याचा नव्हे. आम्ही आमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि आमच्या हक्कासाठी लढलं देखील पाहिजे. आर्थिक शोषण हे राजकीय शोषणापेक्षा अधिकच घातक असते. जो समाज स्त्रियांच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो, तो समाज कधीच प्रगत होत नाही. धर्म हा माणसासाठी असावा, माणूस धर्मासाठी नसावा. जाती नष्ट झाल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होणार नाही. संविधान हे एक जीवन पद्धती आहे, केवळ कायद्याचा दस्तऐवज नव्हे. माणसाची खरी ओळख त्याच्या विचारावरूनच होत असते. एकजुटीतच खरी शक्ती आहे. हक्क मागून मिळत नाहीत, ते लढून मिळवावे लागतात.
जेव्हा धर्म आणि शास्त्र समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात तेव्हा त्यांना झुगारून द्यावे. जे शिक्षण घेतात त्यांनी समाजासाठी काहीतरी केलंच पाहिजे. एकता, समता आणि बंधुता ही लोकशाहीची खरी तत्त्वे आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या नशिबाचा शिल्पकार स्वतःच असतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची फळं मिळवण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वाभिमानी बना, कारण स्वाभिमान नसलेली माणसं गुलामी पत्करतात. समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजाच्या महिलांच्या प्रगतीवरून होत असते. आपण भारतीय आहोत, सर्वप्रथम आणि शेवटपर्यंत. विचारांचे बीज पेरले तर परिवर्तनाचे झाड उगम पावत असते. आम्ही शिक्षणासाठी झगडलो कारण तेच आमचे शस्त्र आहे. जर संविधान चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर मी सर्वप्रथम ते जाळायला तयार आहे. माणसाच्या विचारांचे पाणी देत राहा, कारण विचार नसेल तर माणूस केवळ बाहुला ठरतो. शिकलेल्यांनी समाजासाठी काहीतरी करायला हवं, अन्यथा शिक्षण व्यर्थ आहे. आपल्या समाजातील शेवटच्या माणसाचा विकास झाला तरच खरा समाज उभा राहतो. कोणत्याही समाजाचे अस्तित्व हे बंधुभावावर टिकून असते. माणूस हा केवळ मतदार न राहता कायदा बनवणारा असला पाहिजे. कायद्याची निर्मिती केली जाते न्यायासाठी, अन्यायासाठी नव्हे. जात-पात नष्ट झाली पाहिजे, हीच खरी स्वातंत्र्याची दिशा आहे. एक विचार, एक चळवळ, एक समाज मोठं परिवर्तन घडवून आणू शकतो. मी बाबासाहेब म्हणून नाही तर एक विचार म्हणून जगेल. बुद्धीचा विकास हा माणसाच्या अस्तित्वाचा अंतिम उद्देश असला पाहिजे. ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी शिक्षण शस्त्र आहे. संविधान हा फक्त ग्रंथ नसून ही एक विचारधारा आहे. ज्याच्या अंतःकरणात समतेची भावना नाही त्याच्या हातावर सत्ता ही घातकच असते. गुलामीची सवय लागली की स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? माणसाला आपल्या दरिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
एक संध अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्माच्या धर्मग्रंथांचे सार्वभौमत्व संपुष्टात आले पाहिजे. इतिहास विसरू नका, नाहीतर तो तुम्हाला पुन्हा एकदा गुलाम बनवेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम आणि चिकाटी हेच महत्त्वाचे आहेत. जो विचार पसरवला जात नाही तो विचार नष्ट होतो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकारच नव्हे तर ते एका क्रांतीचे प्रणेते होते. त्यांनी समाजाला न्याय, समानता आणि स्वाभिमान यांचा मंत्र दिला. त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत जितके ते त्यांच्या काळात होते. आपण सर्वांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या चालू जीवनात अंगीकारले तर समाज खरी प्रगती करेल, खरी समता आणि खरी बंधुता निर्माण होईल. चला तर या महामानवांच्या विचारांना केवळ स्मरण न करता आचरणात आणूया. हीच खरी कालसंगती जिथे विचारांना मिळते नवी दिशा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कालसंगती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.